आपल्याला काय जमत नाही तर दुसऱ्या का तिला सांगा. 4-4, 5-5 समजा होती त्यांना म्हणून ते त्यांचा राशन बंद होताला त्याचा का पोरगी मिळत नाही. ह्या पोरग्यांचा काय घर पण ते असत ना आपल्या पोस्टवर लक्ष दिलं का. त्याच्यामुळे कोणा हसायचा नाही आणि परत हे सो वाईट सल्लो देऊ नको. त्यांका म्हणतात काय स्कॉर्पिओच्या भानगडीत पडा नको. साधी ओमनी गावली तरी घेऊन चला बसा आणि चला. कशा काय गरजा आशा ठेवली पाहिजे. मी आता इतकं वेळ गजर केला कशामुळे आशा होती. माणसाला जन्म घ्यायला सुद्धा आता पैसा लागतो आणि मरायला सुद्धा पैसा लागतो आणि जगायला सुद्धा पैसा लागतो. बुवा लक्षात घ्या. पैशाशिवाय काय नाही चलत आता. पैसा फेको तमाशा दे. त्याच्यात तो एक पोरगो येऊन येऊन तुमका 100 दे पण तुमचा फावला. उद्या आम्ही बायकोकडे पैसे देणार देवचे जवळ काय शेजारणीकडे देताला हो. सध्याची परिस्थिती आहे. बायको झाल्या हो माझं मोबाईलचं रिचार्ज संपलाय. हा बघूया पण ताज्य शेजारने सांगितलं गुंडू भाऊजी जरा रिचार्ज संपलेला जरा जीपेवर मारशात काय 2 मिनिटात रिचार्ज बसला. माझी म्हणता परिस्थिती डॉक्टर खेळान झाली. माझ्या आधी जन्म कोणतं झालो तुमचं ना मग मजा खरी कोणी घेतली. वाडीतल्या पोरग्यांका गोळा करीत आणि तेव्हा लहान असताना तोच रे बोलत ना. पोरग्यांका गोळा केल्याने कानात करंदीची येल आणि टेटोस्कोप त्या करंदीचो आणि इंजेक्शन म्हणून काटो आणि पोरग्यांका गोळा करीत नाही सांगत हा छाडशे जोरात घे आपण आहे ना तुला आता इंजेक्शन देतो. नको काल दिलेला दुत्ता. 100 नंबरी सोडा नसला ना तरी चांदी 100%. आज परिस्थिती नाही. 1,75,000 सोना झाला. चांदी किलो 3 लाख रुपये. मग सोना महागा काय चांदी महागा. आता 3 लाख रुपये किलो बोललात ना. या तोळ हा आपला अभ्यास कमी ना. कारण ज्या माणसात 100 पुत्र सुबल राजाचे होते ह्या ज्या का माहिता मी काय तेव्हा भोग नाही होते. आई शकतो तुम्ही झोय सांगतास आमच्या आजा पंजा काय 10-12 पोरा होती. का होती तुमका कारण माहिता. तेव्हा लाटान होता लाटान आणि सुबल राजाच्या काळात लाईट होती किंवा बत्ती नाही तर मशाल. तू तर रस्ता होऊ शकत नाही. काय तुम्ही सांगता. तो सुबल राजा ठीक आहे हरकत नाही. व फक्त एक सांगलं माझ्या लग्नात 14 वर्ष झाली तरी तुम्ही म्हणतात 14 वर्षात म्हणतात 2च. 14 वर्षात 65 दिवसात 2च. तसं नाही. हिशोब घाला. एका वर्षातले 65 दिवस सांगले. तुमचं गणित कच्चा. खायची बाई होती तुमका बाई. मी शाळेत म्हणतो अवली होतोय लहान असताना मका औष शाळेत नेऊन सोडी आणि मग शाळेत सुटायच्या आधी पोरा घराकडे आणून सोडी. काय कर्तृत्व होता. ह्यो माणूस त्याचे माझ्यापेक्षा हुशार. शाळेत गेले बाईने विचारले गुंडू तुला फळ्यावरच दिसतं का. कारण पाठी बसायची नाही. हो ह्यो माणूस सांगा नाही बाई फक्त वरचा दिसता खालचा नाही दिसता. फळ्यावरचा. बाकी तुमचं नाव ज्या आजा पंजान कोणी ठेवलं ना ते का माझं सलाम. गुंडू या सावंतवाडी पट्ट्यात गुंडू खेका म्हणतात माहिती. धोंड्याक म्हणतात.
आज्यांचं माझं सलाम सांगा. तर माझ्या आज्या पंजान जमीन निघल्या तेव्हा जीन्स पॅन्टी घाली. हा तेव्हा जीन्स पॅन्टी नव्हती, तेव्हा धोतार होता. इधर से हवा आती थी, इधर से जाती थी. इजगाड कंपनी नावा रूपा गेली का? इजगाड ती कधी इली? जेव्हा हे जीन्स पॅन्ट इले ना तेव्हा इली इजगाड सपट लोशन. आज्या पंजाच्या काळात काय नव्हता. आड्यातला पाळ झाड्यात गावठी ना ता सगळा काय गावात तर रेटी. आता आता काय आता इरमल आधी यांच्या तोंडात असत है ना. बघा म्हणजे हल्ली प्रत्येक भजनी बुवा असो सगळीच असतात. बरं चुकाक बाहेर जाणार नाही. मग हे करतात काय? सगळं इंदभूतूत. मग काहीतरी आजार होणार ना. तुम्ही सांगतास हे आता डबो हाणतोस. पहिलं डबो हानीत नाही होतस. पहिलं सगळ्यांकडे काय गावात आता खायत होतस. पर्यायच नाही होत ना. जेव्हा कळलं तेव्हा डबो हाणूच लागलो. याला काय म्हणतात? ज्याची जळतात एकाच कळतात. पण मालवणी म्हणा. समजला? तुमचा कसा ईदभर तवसा आणि 16 हात बी तसा जाता. पण आता बी सुद्धा 16 हात नाही. तवशक पण 14 नाही. असं का? तांदूळ हाणूक 25 किलो तांदूळ हाणूक फॉर्च्युनर गाडी घेऊन जाता, नाही तर 2 व्हीलर घेऊन जाता. पण डोक्याने कोण हानीत नाही. ताकद आहे तुमका. ताकद हा काय? एक चिरो उचलू ताकद हा माका तर नाही. मी हातच नाही लावत. फक्त ऑर्डर देतो. तू उचल. बरं ते चिरे उचलूक सुद्धा आता आपल्या भोपान नाही. म्हणून येतात कोण? कर्नाटकवाले आपल्या कोकणात. त्यांची नावं काय? यांडाप्पा, धोंडाप्पा, झोंडाप्पा, समीरा पप्पा. हो त्या दिवशी येतात ते येतात आपल्या फॅमिली घेऊन येतात. बायका पोरांक घेऊन येतात. आणि आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेत कारण भाग्याची पोरा कमी झाली ना आता. भाग्याची पोरं गेली नाही तर शाळा बंद व्हायची. आता बागवेचीच कमी झाली. आता कर्नाटकवाल्यांची. बरं ती आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिका घातलेली मी आपलं असं आमच्या त्या दिवशी शाळेत बघू गेलोय. म्हटलं शाळा कशी चालू आहे बघूया तरी. बाई होते गणिताची वर्गात. वर्गात बाईने काहीतरी झालं त्यांच्या घराकडे. बाई वर्गात दिलेली म्हणतात आज मुलांना पाढाच विचारायचं. पहिल्या कुठवल्याने म्हणते 7 के काय. दुसऱ्या कुठवल्याने 7 दुने काय. तिसऱ्या विचारल्याने 7 त्रिक काय. चौथ्या विचारल्याने 7 चोक काय. पाचव्या विचारल्याने 7 पाचा काय. तो पोरगो घामाघूम झालो. उभं राहिलो. म्हणताय नाही नाही बाई नाही. मी 7 पाचा नाही. मी गुंडाप्पाचा. आता थोड्या वेळ सांगतील म्हणजे बघ मी तडे जाऊन सुद्धा झेंडू मार. माझं JCB अरे तासात 1000 रुपये घेते मी. तुम्ही सांगतास तुका 150 रुपये पण कोण द्यायचं नाही. पण ते JCB मध्ये ताकद आहे. JCB म्हणतात त्याला. बरोबर ना? कसलं ऑइल वापरतात त्याच्यात? हायड्रोलिक. तुम्ही सांगतास तुझा आता ह्या उठाचा नाही. हा बूम बूम. मी काय करतोय बूम उठूचा सतत तोंडार म्हणते बूम बूम. लगेच उठता. गेअर बिन नाही का बूम. ठीक आहे. तुमका रेडिओ म्हटले राग इलो नाही. कानातली बाली बघून आपलं इट्स अ जोक म्हणून म्हटले. होय ना? माका आजी काय कसलं घास भरी कुत्र्याचो खा. तुमका कसलं भरी ह्यो रेड्याचो खा. बरी की नाही? माझ्या आजीच्या आधी तुमची आजी असते. म्हणजे इमॅजिन केलं मी. माझी आजी जर असं सांगत असा चिवचा घास काऊचा घास तर तुमची आजी काय सांगत असते? तेव्हा ढोरा होती ना. आता कोणाकडे बैल पण नाही. तेव्हा तुमका तास सांगा हा रेड्याचा खा घास घास. असू देत. बुवाने खरोखर सुंदर काय काय मुद्दे मांडलेले आहेत.